नमस्कार. माती माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पाहत आहोत आपल्या भागातील अत्यंत महत्त्वाच्या आणि ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या विषयाची विशेष बातमी. ती म्हणजे आवळी पाझर तलावाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी आणि आढावा. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. उन्हाळ्यामध्ये विहिरी कोरड्या पडणे, शेतीसाठी पाण्याची कमतरता, तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण होते. हेच करत लक्षात घेऊन आवळी पाझर तलावाचे काम मंजूर करण्यात आले असून सध्या या कामाला वेगाने सुरुवात झालेली आहे. गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम सुरू असून तलावाची लिकेज बंद करणे, खोली वाढवणे, गाळ काढणे आणि पाणी साठ्याची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रसंगी आपले मत व्यक्त करताना सरपंच नवनाथ निगोट यांनी सांगितले की आज आपण या आवळी वस्ती या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ इथे जमले होतो. कामाच्या पार्श्वभूमीबद्दल या कामाचे ठेकेदार आणि वन विभागाचे अधिकारी यांनी व्यवस्थित माहिती दिली. हे काम मंजूर करण्यासाठी साहेबांकडे बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केला, बऱ्याच वेळा साहेबांना भेटलो. हे काम त्या तलावामध्ये पाणी साठा फक्त 2 महिने राहायचा. पाणी पाऊस झाल्यानंतर 2 महिन्यानंतर पाणी गेल्यानंतर या वस्तीला आणि इतर बघा आवळी वस्ती असेल, पेकेमाळा असेल, त्या वस्तीला पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण व्हायचा. ही गोष्ट आम्ही साहेबांना प्रवेशकडे आणून सांगितली. साहेबांनी त्याच्यावर उपाय करून हे काम मंजूर केलं आणि हे काम मंजूर केल्यानंतर हे काम आता प्रत्यक्षरित्या चालू केलेलं आहे. हे काम चालू झाल्यानंतर आपल्याला पावसाळ्याच्या आधी हे काम पूर्ण करायचं. हे काम पूर्ण झाल्यानंतर या लोकांचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा सुटणार आहे. त्याबद्दल मी माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचे आभार मानतो. विशेष म्हणजे आज रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही संबंधित अधिकारी आणि ठेकेदार या ठिकाणी उपस्थित राहून कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना दिसून आले. कामाची गुणवत्ता, गती आणि भविष्यातील नियोजन याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रसंगी वन परिक्षेत्र अधिकारी श्री भोसले यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की हे सध्याचे काम चालू आहे आवळी वस्तीचं पाझर तलावाचं काम आहे. हे काम साधारणतः 1980-81 साली जिल्हा परिषदच्या माध्यमातून झालेलं होतं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये या तलावामध्ये पाणी साठा भरपूर आहे, परंतु ह्या तलावाची लिकेज जास्त असल्यामुळं पाणी ह्यामध्ये राहत नव्हतं. त्यामुळं ह्या तलावाचं आपल्याला लिकेज थांबवणं अत्यंत आवश्यक होतं. त्या तलावाच्या दुरुस्तीसाठी गेली 2-3 वर्ष प्रयत्न चालू होते, परंतु त्याला प्रशासकीय मान्यता मिळत नव्हती. यावर्षी माननीय नामदार साहेबांच्या प्रयत्नातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्यावेळेस या तलावाला आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. सध्या काम पण चालू केलेलं आहे. आपण पावसाळ्यापूर्वी या तलावाचं काम पूर्ण करणार आहे. या तलावामध्ये तलावाच्या पाण्यामुळं इथं वन्य प्राणी असतील, फॉरेस्टच्या आसपास असणारे मोर असतील, सांबर असेल, इथं लेपर्ड आहे समजा, आणि इतर जे वाईल्ड ॲनिमल आहेत त्यांच्या पाण्याची पण सोय होणार आहे. त्यामुळं ते प्राणी गावाकडे यायचा त्यांचा प्रभाव बी कमी होईल. तसंच या पाण्याचा उपयोग आपल्या गावातील जो निगोटवाडीचा परिसर आहे त्या गावातील लोकांना सुद्धा पाण्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्या पाण्याची पातळी चांगली राहिल्यामुळं आसपासच्या ज्या विहिरी आहेत, तर मला वाटतं की त्या विहिरींचा पाणी साठा सुद्धा कायम राहील आणि या तलावाचा 100% आपल्या गावकऱ्यांना चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. अनेक नागरिकांच्या मते काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा आधार मिळणार असून भविष्यातील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आज पाहणी दरम्यान पंचायत समिती सदस्य शिवाजीराजे निगोट यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की मी पंचायत समिती सदस्य शिवाजीराव निवड. खरं तर या परिसरामध्ये 2007-8 सालापासून पाण्याचा सोर्स कुठे निर्माण करता येईल, काही उपाययोजना करता येतील या संदर्भात तिथले ग्रामस्थ असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी असतील, वारंवार गेले अनेक वर्ष आपण याचा पाठपुरावा करत होतो. पांडवदराच्या धरणासंदर्भात पाठपुरावा चालू असताना ह्या धरणामध्ये जी गळती लिकेज आहे लक्षात आल्यानंतर मग आमचे सरपंच असतील, सर्व सदस्य असतील, मी असेल, गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील,
साहेबांपुढे आम्ही ती गोष्ट मांडली का कमीत कमी वरचं काम चालू होत असताना ह्या जर त्या धरणाचा प्रश्न सुटला तर त्याला अधिक मदत त्या ठिकाणी होईल. आणि ते साहेबांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर साहेबांनी त्वरित त्याच्या पाठपुरावा घ्यायला सुरुवात केली. परंतु वन विभागामध्ये काम करताना खूप अडचणी त्या ठिकाणी असतात आणि त्या सॉल्व्ह करता करता जवळजवळ 2-3 वर्ष त्याच्यामध्ये गेलेले आहेत. आत्ता असणारे आपले फॉरेस्टचे अधिकारी भोसले साहेब त्यांनी ह्या कामासाठी खूप आम्हाला मदत केलेली आहे. वारंवार त्यांनी त्यांच्या ऑफिसचा पुढचा पाठपुरावा करून हे काम कसं लवकर चालू करता येईल या संदर्भात नामदार साहेबाबरोबर आम्ही अनेकदा मिटिंग त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीला यश येऊन आज ह्या धरणाचं काम सुरू होऊन जवळजवळ 15 दिवस झालेले आहेत. आम्ही ग्रामस्थ असो किंवा आपले सगळे पदाधिकारी असतील, आमचं ठेकेदारांना हेच सांगणं होतं की उद्घाटन बाजूला राहू द्या, पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत, तुम्ही काम सुरू करा. सुरू केल्यानंतर त्याची पाहणी आज त्या ठिकाणी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर त्या धरणाचं काम ज्या पद्धतीने चालू आहे, माझ्या माहितीप्रमाणे धरणामध्ये आता जेवढं पाणी पाठीमागच्या काळामध्ये साठत होतं तो साठ्यामध्ये सुद्धा आता कटआउटची थोडी उंची वाढवतोय. त्याच्यामुळं गेल्या पाण्यापेक्षा 4 पटीने ह्या धरणाचा पाणी साठा त्या ठिकाणी वाढणार आहे आणि जे 2 महिन्यात धरण खाली व्हायचं याचं पूर्ण लिकेज त्या ठिकाणी थांबणार आहे. मला खात्री आहे की हा पावसाळा झाल्यानंतर कदाचित पुढल्या वर्षी या टायमाला आपण ज्यावेळी इथे येऊ त्यावेळी या धरणात पाणी पाहायला आपल्याला 100% त्या ठिकाणी मिळणार आहे. पांडवदऱ्याचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात ते काम सुरू करायचे. त्या दृष्टी याच कामाचे जे ठेकेदार गोलब साहेब आहेत वरल्या कामात सुद्धा त्यांच्याकडेच ते अधिकार आहेत आणि ते सुद्धा लवकर कामात त्या ठिकाणी सुरू होणार आहे. परंतु ह्याच धरणावरती निगोटवाडीचा परिसर असेल, मोरडवाडीचा परिसर असेल किंवा आवळीचा परिसर असेल, बेकवाडी असेल, याच लोकांना शेतीसाठी पिण्यासाठी ह्याच धरणातलं पाणी पुरेसं होणार आहे, कमी पडणार नाही याची खात्री त्या ठिकाणी आम्हाला 100% आलेली आहे. आणि खरं तर आता पावसाला दिवस राहिले फक्त 15 दिवस आणि कुठल्याही परिस्थितीत हे काम 15 दिवसात पूर्ण करण्याचं सहकार्य करण्याचं काम ठेकेदार गोलब साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि कामाची पाहणी करता खूप स्पीडने त्या ठिकाणी काम चालू आहे. मी ठेकेदार साहेबांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि खरं सर सगळ्यात जास्त धन्यवाद द्यायचं असेल तर आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी या कामाचा छडा लावण्यासाठी खूप त्या ठिकाणी ताकद त्या ठिकाणी लावली आणि म्हणूनच आज हे काम आपल्याला पूर्णत्वाकडे जाताना दिसतंय. मी पुढच्या कामासाठी सुद्धा पांडवदऱ्याच्या कामासाठी सुद्धा त्या ठिकाणी सगळी माहिती वारंवार आम्ही घेत आहोत आणि येणाऱ्या महिनाभरात काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं हे नियोजन आहे. आणि इथून पुढं निगोटवाडी असेल किंवा निगोटवाडीचा संपूर्ण परिसर असेल हा बागायत झाल्याशिवाय पुढचा पावसाळा तुम्हाला पाहायच्या आधीच पुढच्या वर्षी सगळं बागायत म्हणूनच ह्या परिसराची ओळख त्या ठिकाणी निर्माण होणार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा इथले सगळे ग्रामस्थ असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी या कामासाठी किंवा नियोजनासाठी खूप त्या ठिकाणी ताकद लावली, वेळ दिला. सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. जय हिंद. मित्रांनो, गावच्या विकासासाठी फक्त योजना मंजूर होणे पुरेसे नसते, तर त्या कामावर सतत लक्ष ठेवणे आणि ग्रामस्थांचा सहभाग असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. आवळीत पाझर तलावाचे काम हे फक्त विकास काम नसून भविष्यातील पाण्याच्या सुरक्षिततेसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सध्या सुरू असलेल्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून येत्या काळात हा तलाव परिसरातील मोठा आधार ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कामाचे ठेकेदार श्रीयुत घोलप यांनी या कामाविषयी संपूर्ण सखोल माहिती दिलेली आहे. हे काम गेले 15 दिवसापूर्वी चालू झालेलं आहे. त्याच्यासाठी जिल्हा DF ऑफिस जुन्नर आणि सब ऑफिस त्याचं पेठचं त्यांच्या प्रयत्नातून व वळसे पाटील साहेब यांनी गेले 3 वर्ष सातत्याने प्रयत्न केले आणि आत्ताचे सरपंच हे आणि मी दोघंजण मिळून वळसे पाटील साहेबांकडे जायचा वेळोवेळी आतापर्यंत 4 पत्र घेतली. शेवटच्या शेडला साहेब सदस्य व्हायच्या अगोदर 2-3 महिने यांनी सुद्धा एकदा ते आले आमच्याबरोबर. साहेबांची आमची मिटिंग झाली आणि मग हे कामाला साहेबांनी जिल्हा कलेक्टरला सांगून गती दिली. गती दिल्यानंतर हे कामाची लांबी सर्व 150 मीटर त्याच्यात COT धरलेला आहे. COT सर्वसाधारण 2.5 मीटरचा धरलेला होता. तो COT आता आपण खडक लागला नाही म्हणून 6.5 मीटर खोदकाम केलेलं आहे आणि त्याचा कागद टाकायचं काम चालू आहे. कागद टाकल्यानंतर त्याच्यावर माती टाकून मुरम टाकून चांडवा बांधकाम करून गेल्या वेळेच्या बांधकामापेक्षा अर्धा मीटर हाईट वाढून त्यावेळेला आपण हे काम पूर्ण करणार आहे. आणि याच्यासाठी खरे प्रयत्न वळसे पाटील साहेब यांनी केलेले आहेत. अशाच गाव विकास, सामाजिक आणि शेतीविषयक बातम्यांसाठी
आपल्या माती माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.